मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, गेल्या 4 ते 5 दिवसापासून पोस्ट ऑफिस भरती या ठिकाणी 44,228 जागांची भरती आलेली आहे आणि त्याच्यापैकी फक्त महाराष्ट्राला एकूण किती जागा आहेत तर 3,150 जागा फक्त आपल्या महाराष्ट्राला आहेत. तर प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपला कट ऑफ किती लागतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या ठिकाणी खूप मुले मेसेज करतात की मला 60% आहेत, मी एसटी कॅटेगरीचा आहे, मी या ठिकाणी मला 93% आहेत, मी ओपन मधून आहे, ओपन भरती. तर कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या या ठिकाणी तुम्हाला किती टक्के असतील तर तुम्ही अप्लाय करायचं आहे. समजा काही विद्यार्थी विचारत असतात, मी एसटीचा आहे मला 60% आहे, मी एससीचा आहे मला 70% आहेत, मी ओबीसी कॅटेगरी आहे मला 85% आहेत, मी फॉर्म भरू का नाही का? अशा मुलांचे खूप कंटिन्यू वेगवेगळे या ठिकाणी मेसेज आलेले आहेत, खूप कमेंट केलेले आहेत. मुलं नेहमी तेच विचारत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे कोणी फॉर्म भरावा आणि कोणी फॉर्म भरू नये. तर मित्रांनो, थंबनेलला मी स्पष्ट प्रकारे सांगितलेले आहे की या ठिकाणी फॉर्म भरू नका. कारण या ठिकाणी मागील वर्षी 2000 ही भरती आता मी सांगू इच्छितो, जी पोस्ट ऑफिसची ही भरती आहे. फक्त या ठिकाणी पेपर होत नाहीत. फक्त तुम्ही या ठिकाणी 10वी टक्केवारी आहे त्याच्यावरती सिलेक्शन तुमचं होणार आहे. परंतु या ठिकाणी प्रत्येक वर्षी ही भरती येत असते. 35,000 प्लस जागांची या ठिकाणी जाहिरात येत असते आणि या वर्षी 44,000 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. परंतु या ठिकाणी मागील वर्षीचा कट ऑफ बघायचा आहे आणि त्यामुळे मी सांगत आहे कोणी फॉर्म भरावा आणि कोणी नाही. आता जवळ माझ्याकडे बघू शकता ही पहिली लिस्ट. पहिली या ठिकाणी एकूण 5 ते 6 लिस्ट लागलेल्या होत्या मागच्या वर्षी. ही बघू शकता 2023 ही पहिली लिस्ट आहे. त्याच्यानंतर बघू शकता ही दुसरी लिस्ट बघू शकता. या ठिकाणी दुसरी लिस्ट, या ठिकाणी ही दुसरी बघू शकता सेकंड लिस्ट. सेकंड लिस्ट त्याच्यानंतर बघू शकता ही माझ्याकडे आहे तिसरी लिस्ट. या सर्व लिस्टच्या मी चाचणी पडताळणी केलेल्या आहेत. तिसरी लिस्ट त्याच्यानंतर बघू शकता ही चौथी लिस्ट. ठीक आहे, बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही चौथी लिस्ट. अशा प्रकारे या माझ्याकडे मी 5 लिस्ट बघू शकता. या 5 लिस्ट हे बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. 5 लिस्ट मी माझ्याकडे गोळा केलेल्या आहेत आणि सर्व 5 लिस्टची मी चांगल्या प्रकारे पडताळणी केलेली आहे. कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ 2023 मध्ये कितीपर्यंत आलेला आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या ठिकाणी लॉकडाऊनचे जास्त मुलं असल्यामुळे त्यांचंच जास्त करून सिलेक्शन होत आहे. परंतु या वर्षी कट ऑफ आधीपेक्षा थोडा कमी लागलेला बघायला भेटेल. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, मागील वर्षीच्या या सर्व लिस्ट तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. आणि यावर्षी मी सांगणार आहे मागील वर्षीचा कितीपर्यंत कट ऑफ आलेला आहे प्रत्येक कॅटेगरीचा आणि प्रत्येक शिफ्ट वाईज किती कट ऑफ गेलेला आहे संपूर्ण माहिती आपण बघणार. शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येणार आहे. ठीक आहे, आता मी पेनाचा ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगतो. ठीक आहे, आता सर्वांना पहिली लिहितो. या ठिकाणी बघू शकता एससी, एससी कॅटेगरी. त्याच्यानंतर बघू शकता एसटी कॅटेगरी. त्याच्यानंतर बघू शकता लिहित आहे ओबीसी, ओबीसी कॅटेगरी. त्याच्यानंतर बघू शकता ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस. त्याच्यानंतर आहेत या ठिकाणी बघू शकता ओपन, म्हणजे UR ओपन, ओपन. तर मागच्या वर्षीपर्यंत कितीपर्यंत कट ऑफ आलेला आहे एससी कॅटेगरीचा, एसटी कॅटेगरीचा, ओबीसी कॅटेगरीचा, ईडब्ल्यूएस आणि ओपन आणि ओदरचा महिलांचा वेगवेगळे आपण बघून घेऊया. महिलांचा कट ऑफ फक्त महिलांचा उलट जास्त गेलेला आहे पुरुषांपेक्षा, कारण महिलांना जास्त टक्केवारी असतात पुरुषांपेक्षा. ठीक आहे. आता एसटीचा कट ऑफ मागील वर्षी कितीपर्यंत आलेला आहे मी सांगणार आहे एससी आणि एसटीचा. तर काही जिल्ह्यामध्ये कमी कट ऑफ एसटीचा या ठिकाणी बघू शकता जवळजवळ 86 पर्यंत, 86 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. 86 पर्यंत, सॉरी एक मिनिट, बघू शकता 86 पर्यंत एससी कॅटेगरीचा कट ऑफ आलेला आहे. एससी कॅटेगरीचा, एसटी कॅटेगरीचा कट ऑफ 88 पर्यंत आलेला आहे. 88 एसटीचा, एससी पेक्षा एसटीचा जास्त लागलेला आहे. ओबीसीचा कट ऑफ कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी 90च्या खाली आलेला नाही आणि तो कोणत्या कॅटेगरीचा कसा प्रकारे आलेला आहे ते देखील मी सांगणार आहे. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ देखील बघू शकता 91 पर्यंतच आहे. चा कट ऑफ बघू शकता 91च्या खाली आलेलाच नाही. म्हणजे सगळे या ठिकाणी जवळजवळ माझ्या अंदाजे 90 प्लस मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. परंतु या वर्षी कट ऑफ कशा प्रकारे कमी येईल, कारण प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये भरती या ठिकाणी बघू शकता येत असते आणि प्रत्येक वर्षी मुलं या ठिकाणी सिलेक्शन घेत असतात. आता या ठिकाणी ओबीसी, आता या वर्षीचे किती मुलांनी, कोणत्या मुलांनी फॉर्म भरायचा आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. खूप मुले विचारत असतात की मला एवढे टक्के आहे फॉर्म भरू का नको. तर बघू शकता आता मी पूर्ण क्लिअर करून देणार आहे. आणि या ठिकाणी UR म्हणजेच ओपन बघू शकता. तर यावर्षी या ठिकाणी जो कट ऑफ कमी आलेला आहे, खूप मुले बोलतात की या ठिकाणी 60 कट ऑफ लागला. काही काही ठिकाणी ते मुले कोणते आहेत, ते अपंग मुले आहेत, एक सर्व्हिसमॅन, त्यांचा कट ऑफ आहे. नीट बघून घ्यायचं म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे
समजून येईल. यावर्षी एसटीचा कट ऑफ सर्व कॅटेगरीचा थोडा-थोडा कमी लागलेला कट ऑफ तुम्हाला बघायला भेटेल. पहिली गोष्ट जे मुलं भरत आहे, मला फक्त फॉर्म भरून बघायचं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये बघितले तर एस-सी ठीक आहे. एस-सी कॅटेगरीला कोणत्याही प्रकारची फॉर्म फी नाही. म्हणजे ₹0 फॉर्म फी आहे. त्याच्यानंतर जर एस-टी कॅटेगरी बघितली, तर त्यांना देखील कोणत्याही प्रकारची फॉर्म फी नाही. ₹0 फी आहे. म्हणजे कितीही टक्के कमी असेल तर त्यांनी फॉर्म भरून बघायला हरकत नाही. कारण कधी-कधी कट ऑफ कमी देखील लागू शकतो. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. कितीही कमी एस-सी आणि एस-टीला फी नसल्यामुळे कितीही कमी फक्त ओ-बी-सी आणि ₹100च टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस सारखी येथे जास्त फी नाही. सेंट्रल लेव्हलची भरती आहे. ओ-बी-सी आणि ओपनला कट ऑफला फक्त ₹100 म्हणजे या ठिकाणी ₹100 फी आहे. तरी देखील तुम्ही अंदाजासाठी जर तुम्हाला ₹100 फक्त जात असतील आणि 20-25 मिनिटे तुमचा वेळ घालून तुम्ही फॉर्म नक्की भरू शकता. भरूनच द्यायचा आहे. माझ्या अंदाजे एस-सी कॅटेगरीच्या किती मुलांनी बघू शकता किती तर 65% असतील. 65% असतील मुला-मुलींनी तरीही या ठिकाणी फॉर्म भरून द्यायचा आहे. कोणत्या प्रकारची तुम्हाला फी असणार नाही. 65च्या वरती टक्के असतील तर 100% तुम्ही फॉर्म भरून द्या आणि काही ठिकाणी कट ऑफ देखील कमी लागलेल्या यावर्षी तुम्हाला बघायला भेटेल. आता राहिली एस-टी कॅटेगरी. एस-टी कॅटेगरीचे मी सांगेल या ठिकाणी 70 जर टक्के असतील, 70 प्लस किती असतील, तरी देखील तुम्ही फॉर्म भरून द्यायचा आहे. कोणत्याही प्रकारची फॉर्म फी नाही त्याच्यामुळे तुम्ही भरूनच द्यायचं आहे. ओ-बी-सीला सांगत आहे या ठिकाणी कट ऑफ कमी लागू शकतो. 82 प्लस जर तुमचे या ठिकाणी टक्केवारी असतील तर 100% तुम्ही फॉर्म भरून द्या. कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे. कारण हे जास्त लॉकडाऊन मधले जे मुलं आहे येणाऱ्या 2 ते मागची 2022च्या आणि 23च्या भरतीमध्ये त्यांचं जास्त करून सिलेक्शन झालेलं तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर तुम्हाला 82 प्लस टक्केवारी असतील तर भरून द्यायचा आहे फॉर्म. आणि बघू शकता ई-डब्ल्यू-एस विचार करत असाल तर ठीक आहे 85 प्लसच या ठिकाणी कट ऑफ जर असेल 85 प्लस त्यांनी देखील फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि बघू शकता हे सांगाल यू-आर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ कमी देखील लागू शकतो काही ठिकाणी. आता प्रत्येक ठिकाणी जास्त फॉर्म आले कुठे कमी आले त्याच्यावरती राहिले त्याच्यानुसार कट ऑफ लावत असतात. तर माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार यू-आर कॅटेगरीने या ठिकाणी ठीक आहे 87 87 पर्यंत जर टक्केवारी असतील 10वीला तर फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे. फक्त या ठिकाणी ओ-बी-सी आणि ओपनला या ठिकाणी ₹100 फी आहे. टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस सारखे इथे जास्त फी नाही. सेंट्रल लेव्हलची ही भरती आहे, स्टेट लेव्हलची नाही. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एस-सी कॅटेगरीमधून असाल 65 प्लस टक्केवारी असेल तर तुम्ही फॉर्म भरा. एस-टी कॅटेगरीचे असतील तर 70 प्लस टक्केवारी असेल तर तुम्ही फॉर्म भरा. हे फक्त माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार सांगायचं आहे. कारण या ठिकाणी एस-सी मुलांनी फॉर्म भरला कोणत्याही प्रकारची चलन नाही. एस-टीला देखील चलन नाही. तुम्ही फॉर्म भरूनच द्या. काही ठिकाणी कट ऑफ लागू शकतो आणि तुमचा चान्स देखील आहे लागण्याचा. त्याच्यामुळे रिस्क घेऊ नका आणि फॉर्म भरून द्या. ठीक आहे. ओ-बी-सी कॅटेगरीला जर 82 प्लस असेल तर तुम्ही फॉर्म भरून द्या. ई-डब्ल्यू-एस जर असेल 85 प्लस आणि यू-आर म्हणजेच ओपनमधून जर असाल तुम्ही तर या ठिकाणी 87 प्लस टक्केवारी असेल तर तुम्ही फॉर्म भरून द्यायचा आहे. आता काही मुलांचा गैरसमज आहे की जे लॉकडाऊनमध्ये मुले आहेत तेच लागलेले आहेत. तर 100% तेच मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. 2021च्या भरतीला, 2022च्या भरतीला आणि 2023च्या भरतीला. आणि याच्यामुळे या ठिकाणी बरेच मुलं या ठिकाणी निघून गेलेले आहेत. सिलेक्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि यावर्षी या ठिकाणी थोडासा कट ऑफ कमी लागलेला तुम्हाला बघायला भेटू शकतो. तर मित्रांनो माझं एवढंच म्हणणं आहे जे माहिती सांगायची होती आणि या मागील वर्षीचा कट ऑफची मी चांगल्या प्रकारे चाळणी केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. तुम्ही बघायचं आहे चांगल्या प्रकारे. यात 5ही लिस्ट मी तुम्हाला आपल्या वाय-बी-डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती टाकणार आहे. तो कट ऑफ तुम्ही बघून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या वाय-बी-डी अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.